रागघोषिता रोदसी कंधरा यान पात्र चालका सदीवरा आया हि रे आया हि रे आया हि रे याहि 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 चंद्रहास समर्चिता तामसी प्रिया सर्वदेह कांती कुंज मंजुवर्गना चंद्रहास समर्चिता। गुगलवर गेला तर गुगलवर सर्च करा की नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कोणत्या भाषेवर भर दिलेला आहे, तर आपल्या या भाषेवर भर दिलेला आहे। याचं कारण काय असेल तर जगामधली सगळ्यात सर्वाधिक जर प्राचीन भाषा आहे ही सगळ्या भाषेची जननी म्हणता येईल ती म्हणजे संस्कृत भाषा। तुम्हाला माहिती असेल की आपण आत्ताही आजारीलाच पडलो होतो, आपल्या आधी आजोबांना जर विचारलं तुम्ही तर ते त्यांचा विश्वास ॲलोपॅथीवर नाही आहे, आयुर्वेदावर आहे। आता आयुर्वेदाचा याचा जर कोड केली आयुर्वेद, आयुर म्हणजे जीवन आणि वेद वेद म्हणजे विद्या, तर हे जे आयुर्वेद आहे हा आयुर्वेद संस्कृत भाषा संस्कृत वर्ड आहे, हा संस्कृत शब्द आहे। आणि आयुर्वेदाची जर तुम्ही विचार केला तर 3000 वर्षापासून आयुर्वेद चाललेला आहे। आयुर्वेदामध्ये सर्वात प्रमुख ग्रंथ म्हणजे चरक संहिता, आणि जी चरक संहिता जी आहे ती आयुर्वेदामध्ये लिहिलेली आहे 3000 वर्षापूर्वी। लक्षात घ्या, जर 3000 वर्षापूर्वी लिहिलेली असेल तर संस्कृत भाषा केव्हापासून, आणि म्हणून असं म्हटलं जातं की संस्कृत भाषा जी आहे ती सर्व भाषांची